मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर आणि बटाटा घालून नेमकं काय करणार बरं? तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना, की मुठभर कोथिंबीर आणि एक बटाटा मिक्सरच्या भांड्यात घालून अशी काय रेसिपी आहे जी मुलांच्या टिफिनला करू शकतो, पाहुणे आल्यावर त्यांना नाश्त्याला सुद्धा करू शकतो, आदल्यामधल्या वेळेत भुकेसाठी सुद्धा करू शकतो. अतिशय कमी वेळेत तयार होणारी ही रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे. तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी एक मोठी वाटी भरून पोहे घेतलेले आहेत. आपण नेहमी जे कांदा पोहे करतो ना, तेच हे पोहे आहेत. त्याचबरोबर बारीक रवासुद्धा घेतलेला आहे. रवा जितका घेणार ना तुम्ही त्याच्या डबल पोहे घ्यायचे. हे प्रमाण लक्षात ठेवा. तर पहा, इथे पोहे आणि रवा आपल्याला एका बाउलमध्ये ओतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने थोडं मोठं भांडं घ्या आणि अशा पद्धतीने दोन्ही एकत्र यामध्ये घालून घ्या. तर पहा, आता आपल्याला काय करायचं आहे, पोहे आणि रवा एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पोह्यामध्ये बऱ्याचदा कचरा वगैरे असतो आणि भरपूर डस्टसुद्धा असते, त्यामुळे आपल्याला पोहे आणि रवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तर पहा, इथे मी पाणी घालून घेतलं. पहा, असा कचरा असेल ना तर तो लगेच वरती येतो. पोह्यामध्ये बऱ्याचदा असे काही तुकडे असतात, त्यामुळे आपल्याला पोहे स्वच्छ धुवूनच घ्यायचे. तर इथे मी एक पाण्याने हे पोहे धुवून घेतले. हे थोडं रवा आहे ना खाली बसून द्यायचा आणि त्यानंतरनं हे पाणी ओतून काढायचं. तर पहा, यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी दिसत असेल. अगदी खूप पाणी ठेवायचं नाही आहे, थोडंसं पाणी ठेवायचं आहे. नंतर आपण यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालणार आहोत, पण हे पोहे भिजण्यापुरतं आपल्याला यामध्ये पाणी ठेवायचे. आता एक 5 मिनटासाठी पोहे साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत पुढची कृती तयार करून घेऊया. पहा, इथे मी जवळपास 1 इंच आल्याचे छान असे छोटे छोटे काप करून घेतले. मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले. त्यानंतरनं 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या तिखट आहेत म्हणून मी 3च घेतल्यात. तुमच्या मिरच्या कमी तिखट असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता, किंवा मग जास्त तिखट असेल आणि तुम्हाला जास्त तिखट करायचं नसेल तर यातल्या मिरच्या तुम्ही कमीसुद्धा करू शकता. त्यानंतरनं मुठभर कोथिंबीर घ्यायची आपल्याला आणि तीसुद्धा थोडी कट करून मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची. कट करून घातली म्हणजे कसं बारीक व्हायला लवकर मदत होते. त्याचबरोबर एक मीडियम साईजचा बटाटासुद्धा मी कट करून घेतला. पहा, इथे मी हे शक्य होईल ना तितकं बारीक वाटून घ्यायचे. यामध्ये पाण्याचा एक थेंबही घालायचा नाही आहे. बटाट्याला स्वतःचं पाणी सुटतं, त्यामध्येच आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचे. आता आपण हे साईडला ठेवून देऊया थोडा वेळ आणि जे पोहे आणि रवा भिजत ठेवला होता ना ते यामध्ये वाटून घेऊया. सेम मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला हे अशा पद्धतीने वाटून घ्यायचे. पहा, पोहे आणि रवा थोडा जास्त क्वांटिटीमध्ये, त्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे वाटून घेणार आहे. आता हे पोहे आणि रवा भिजल्यामुळे फुलला गेला आहे, त्यातलं पाणी आटलेलं आहे पूर्ण, म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आणि एकदम फाईन असं हे वाटून घेतलं. खूप जास्त पाणी घालू नका, अगदी गरजेचं आहे तितकंच पाणी घालायचं आहे. पहा, बॅटर मी इथे घट्टच ठेवले. आपल्याला खूप पातळ बॅटर करायचं नाही आहे आणि यात अजूनही काही जिन्नस ॲड होणार आहेत, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता जे शिल्लक राहिलेलं बॅटर आहे ना ते सुद्धा इथे मी दुसऱ्या बॅचमध्ये वाटून घेतलेले. पहा, अशा पद्धतीने. आता आपण हे संपूर्ण काढून घेऊया. अशा पद्धतीने पहा, मी इथे संपूर्ण बॅटर जे आहे ते यामध्ये काढून घेतलं. आता आपल्याला हे सर्व छान असं एकजीव करायचे. इथे मी चमच्याच्या मदतीनेच हे सर्व छान एकजीव करून घेते. आपण जी कोथिंबीर वाटून घेतली आहे ना ती रवा आणि पोह्यासोबत व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. त्यामुळे हे कमीत कमी 2 ते 3 मिनटं तरी फेटून घ्या. तुम्ही जेवढा जास्त वेळ फेटाल ना तेवढा हा पदार्थ कमाल होणार आहे. आता पहा, हे फेटून घेतलं की लगेचच एक तडका करूया. तेल छान कडकडीत गरम करून घेतलं, त्यामध्ये मोहरी घातली, जिरं घातलं, सोबतच 1 चमचाभर पांढरे तीळ घातले. त्यानंतरनं थोडंसं हिंग घालायचं आहे. हिंग आवर्जून घाला आणि कढीपत्त्याची पानं घालूयात. आता ही गरमागरम फोडणी आपल्याला यावरती घालून घ्यायची. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही उडदाची डाळसुद्धा यामध्ये घालू शकता. अशी मस्त चरचरीत फोडणी दिली ना की आपला होणारा पदार्थ खूप जास्त खमंग होतो. पहा, आता हे सर्व पुन्हा एकदा छान असं एकसारखं हलवून घेऊया.
हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. कदाचित यापूर्वी कोथिंबिरीपासून तुम्ही अशा पद्धतीने कधी पदार्थ केला नसेल. पहा, आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलं. आता पुन्हा हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल. आपल्याला हे बॅटर खूप पातळ करायचं नाही आहे आणि अगदीच घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे. आपण नेहमी डोसे करण्यासाठी जसं पीठ करतो ना, त्यापेक्षा थोडं घट्ट बॅटर ठेवायचे. इथे पहा, मी अर्ध्या चमच्यालाही कमी इतपत इनो घालून घेतला. आता आपण हे सर्व छान मिक्स करूया. जर तुम्हाला इनो घालायचा नसेल तर तुम्ही खायचा सोडासुद्धा घालू शकता, किंवा जर तुम्हाला तोही वापरायचा नसेल तर हे वाटते वेळी तुम्ही त्यामध्ये थोडं दहीसुद्धा वापरू शकता, जे की जास्त आंबट नसेल. आता मी हे सर्व छान फेटून घेतलं की लगेचच आपल्याला याचे डोसे करायला घ्यायचे आहेत. तुम्ही जेव्हा हा डोसा कसा होतोय ते पाहाल ना, खरंच तुम्हालासुद्धा खूप जास्त आवडेल. मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही रोज म्हटलं तरी कराल. पहा, पॅनला मी छान असं तेल लावून घेतलं. तेलाऐवजी बटर लावलं तरी चालेल. गॅसची फ्लेम मीडियम आहे. पॅन छान आपला गरम झालेला आहे. मीडियम फ्लेमवर आपण हा डोसा घालून घेतोय. पहा, एकसारखा असा पसरवून घ्यायचा आणि अगदी कागदासारखा पातळ नाही करायचा आहे आपल्याला. हा थोडासा जाडसर ठेवायचा आहे. पहा, अशा पद्धतीने मी इथे हा डोसा घालून घेतला. अगदी सहज असा पसरला गेला आहे. खायला म्हणाल तर खूप कमाल लागतो. मुलांना तर खूप जास्त आवडतो. पहा, वरतून पुन्हा मी थोडं तेल सोडलं. तेलाऐवजी बटर वापरू शकता तुम्ही इथे सुद्धा. आता आपण झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम मीडियम टू लो आहे. एक ते 1.5 मिनटं फक्त झाकण ठेवायचे. त्यानंतरनं झाकण काढून घेऊया आणि पुन्हा अर्धा मिनटं कमीत कमी हे असंच होऊन देऊया. असं केल्यामुळे काय होतं, आपला जो डोसा आहे ना, तो तव्यापासून लवकर सेपरेट होतो. कधीही तुम्ही कोणत्याही प्रकारचा डोसा करा, झाकण काढल्या काढल्या लगेच त्याला पलटी करायचं नाही. थोडा वेळ जाऊन द्यायचा, एक अर्धा मिनटं तरी, आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने साईडने मी तेल लावून घेतलं आणि आता हा डोसा असा अलगद असा सेपरेट करून घेते. पहिला डोसा आहे पहा, अशा पद्धतीने निघतोय आणि नंतरचा दुसरा डोसासुद्धा तुम्ही पाहालच. तर पहा, अगदी सहज निघतो. काही जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. अशा पद्धतीने पहा, मी हा डोसा आता काढून घेते. पाहू शकता तुम्ही, आणि खूप मस्त होतो. पहा, रंगसुद्धा किती छान आला आहे ना. पाहूनच आत्ताच तुम्हाला वाटत असेल की ही रेसिपी खरंच करून पाहायलाच हवी. ज्यावेळेस तुम्ही मुलांसाठी कराल ना, खरंच मुलांना खूप जास्त आवडेल. एकदा ट्राय करा. केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. दोन्ही साईडनी पहा, मी हा छान असा भाजून घेतला. मीडियम फ्लेमवरच आपल्याला संपूर्ण डोसा भाजून घ्यायचा आहे. पहा, किती छान जाळी पडलेली आहे. आता फक्त अजून एक डोसा मी तुम्हाला घालून दाखवते यावर. पहा, अगदी थोडंसं तेल लावले. नंतरच्या डोशांना ना जास्त तेल लावायला लागत नाही. जो आपण सुरुवातीचा डोसा घालतो त्याला थोडं जास्तीचं तेल लावायचं. त्यानंतरनं तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता. पहा, पुन्हा मी इथे 2 पळ्या बॅटर घालून घेतलं आणि अशा पद्धतीने अलगद हाताने हे पसरवून घेते. खूप जास्त जाड ठेवू नका आणि अगदीच पातळही करू नका. आता मी तुम्हाला दाखवते. यावरती पहा, किती छान अशी जाळी आलेली आहे. खूप मस्त जाळी पडते आणि डोसासुद्धा खायला मस्त लागतो. आता हा थोडा जाड दिसतोय, पण ज्यावेळेस हा तयार होतो ना, त्यावेळेस तो बऱ्यापैकी पातळ होऊन जातो. पुन्हा आपण झाकण ठेवूया. 1-1.5 मिनटं वाट पाहूया. पहा, 1-1.5 मिनटं झाले की आपण झाकण काढूया. झाकणाला जे पाणी सुटतं ना, ते असं मग पॅनवरती पडतं. जर पॅनवरती पाणी पडलं असेल तर काढून घ्यायचं, नाहीतर मग डोसा आहे ना त्या ठिकाणी असा ओला ओला राहतो. त्यामुळे ते पाणी मी काढून घेतलेलं आहे. पुन्हा बघा, साईडने तेल लावते. अर्धा मिनटं असाच होऊन द्यायचा हा डोसा आणि त्यानंतरनं मग पलटी करायचं आहे. तर पहा, इथे किती मस्त अशी जाळी आलेली आहे. मी जवळून दाखवते तुम्हाला. खूप छान जाळी पडते खरंच. आणि जेव्हा तुम्ही कराल ना, त्यावेळेस खरंच कौतुक कराल की खरंच ताई, तुम्ही खूप छान रेसिपी आमच्यासोबत शेअर केली. त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, मित्रमैत्रिणींना पाठवून ठेवा. म्हणजे व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही पाहून कराल ना ही रेसिपी, केल्यानंतरनं तुम्हालासुद्धा मला थँक्यू म्हणता येईल. आणि ज्यावेळेस तुम्ही मला काहीतरी कमेंट कराल त्यावेळेस नक्कीच मी सुद्धा तुम्हाला थँक्यू म्हणू शकेल. त्यामुळे कमेंट नक्की करत जा. पहा, किती छान आणि मस्त झालेला आहे. वरतून जो हा रंग आला आहे ना, गोल्डन सोनेरी, त्यामुळे डोसा खरंच खूप कमाल लागतो. असा छान भाजू द्या, त्यानंतरनंच काढून घ्या. ज्यावेळेस तुम्ही असा खरपूस हा डोसा भाजून घ्याल ना, त्यावेळेसच तो खायला जास्त छान लागणार आहे.
तर पहा इथे मी 3 डोसे करून घेतले. टोटल यामध्ये 6 डोसे तयार झाले होते. एक अंदाज यावा म्हणून तुम्हाला सांगितलं. तर आपल्या तेवढ्या बॅटरमध्ये 6 डोसे तयार होतात. अशा पद्धतीने पहा मी हे डोसे तयार करून घेतलेले आहेत. आता मी हे मुलाच्या टिफिनसाठी केलेले आहेत, त्यामुळे इथे 3च केले. खरं तर लहान मुलांना 2 डोसेसुद्धा खूप होतात, कारण यामध्ये पोहे आहेत, रवा आहे, त्यामुळे पोट लवकर भरतं. पहा अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत, अगदी स्पंची आणि छान असा हा डोसा तयार झाला आहे. तुम्हाला माझा आजचा हा डोशांचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा सांगा. व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्कीच करून घ्या. आणि तुम्ही ही रेसिपी करणार की नाही ते सुद्धा सांगा. तर पहा इथे अशा पद्धतीने मी डोसे घेतले. माझ्याकडे खजूरची चटणी होती, खजूर गुळाची, ती घेतली आहे आणि मेयोनीज घेतले. तुम्ही म्हणाल काय कॉम्बिनेशन आहे, पण खजूर गुळाच्या चटणीसोबत ना अशा प्रकारचे डोसे खूप कमाल लागतात. एकदा नक्की करून पहा आणि अशा पद्धतीने चटणीसोबत खाऊन पहा, मस्त होतात. बरं चला, माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.